आहारामध्ये गूळ किंवा गुळाचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते. याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत तर होतेच, तसेच पचनासाठी गूळ देखील फायदेशीर आहे. गुळामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पोषक घटक आहेत. कॅल्शियम वाढते, त्यामुळे हाडे देखील मजबूत होतात. रक्तदाबाच्या रुग्णांसाठी गूळ हा रामबाण उपाय आहे. तर आज आपण याच गुळापासून गोडाचा शिरा बनवून घेणार आहोत. एका कढईमध्ये मी वाटीभर रवा घेतलेला आहे आणि हा रवा आपल्याला छान असा साजूक तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी साजूक तुपाचा वापर जवळपास 4 चमचे इतका करणार आहे. लागेल तसं आपल्याला तूप नंतर देखील आपण घालू शकतो. जर तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर जास्त देखील करू शकता. पण इथे मी फक्त 4 चमचे तुपाचा वापर केलेला आहे आणि जर गरज लागलीच तर आपण एखाद चमचा वरतून देखील घालू शकतो. आता हा रवा छान असा खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता गुळाचे फायदे बघतच आहोत. तर आपण गुळ नियमित खाल्ल्याने ॲनिमिया सारखा आजार होत नाही. गुळाचे सेवन हे आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. गुळामध्ये लोह, फॉस्फरस असते, त्यामुळे शरीरातील रक्त वाढते. आता रवा भाजत आहे तोपर्यंत इथे मी 6 ते 7 वेलची कुटून घेतलेली आहे आणि त्याला हातावरती अशा पद्धतीने चोळून घेतलेलं आहे. म्हणजे दाणे पूर्णपणे सेपरेट होतात. आता याला मी कव्हर सहितच या रव्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला याला परतून घ्यायचं आहे. तर आता रवा छान असा परतून तयार झालेला आहे. रंग देखील बदललेला आहे. आता माझ्याकडे इथे एक पिकलेली केळी आहे. त्या केळीचा वापर मी या रव्यामध्ये करणार आहे आणि याला आपल्याला अशा पद्धतीने तुकडे करून घालायचा आहे. आता ही केळी आपण या रव्यामध्ये व्यवस्थित परतून घेणार आहोत, म्हणजे ही केळी पूर्णपणे रव्यामध्ये मिक्स होऊन जाईल आणि रव्याचा गोडवा देखील वाढेल. आता ज्या लोकांना रक्ताची कमतरता आहे, ज्या लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता आहे, त्यांना हा ॲनिमिया नावाचा आजार होतो. त्यामुळे त्यांनी आहारामध्ये गूळ किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ नक्की खावेत. हाडं देखील मजबूत होतात. लोह असल्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये रक्ताची जी कमतरता असते ती देखील भरून निघते. आता यामध्ये मी त्याच वाटीने वाटीभर दूध आणि पाऊण वाटी पाणी घालून घेतलेले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही फक्त दुधामध्ये देखील हा रवा बनवू शकता. आता गोडवा वाढण्यासाठी यामध्ये मी थोडासा मिठाचा वापर केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये गुळाचा वापर करायचा आहे. सगळ्यात शेवटी गूळ किंवा साखर घातल्याने शिरा जो आहे तो छान असा गोडसर तयार होतो. आता पूर्ण दूध आणि पाणी आटून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे मनुके, काजू बदामचे तुकडे घालून घेतलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपण याला मिक्स करून घेऊया. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये गूळ घालून घेणार आहोत. तर इथे मी गुळाची पावडर घालून घेतलेली आहे आणि याच वाटीने जवळपास पाऊण वाटी गुळाची पावडर घालून घेतल्यानंतर आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर सुरुवातीला शिऱ्याचा रंग साधारणपणे सफेदसर दिसत होता आणि गूळ घातल्याबरोबरच या रव्याचा रंग बघा शिरा मस्तपैकी छान असा रंग आलेला आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये मी पुन्हा 2 चमचे साजूक तुपाचा वापर केलेला आहे. आणि वरतून जेव्हा आपण तूप घालतो ना, त्यावेळेस हा जो गुळापासून बनवलेला जो शिरा आहे, तो चवीला अतिशय भन्नाट असा लागतो. तर आपल्या घरामध्ये वृद्ध, लहान बालके किंवा गरोदर स्त्रिया असतील, तर त्यांनी गुळाचा वापर किंवा गुळापासून बनवलेले पदार्थ नक्कीच आहारामध्ये घ्यावेत. तर त्यामुळे काय होतं, रक्ताची जी कमतरता आहे ती दूर होईल आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे, लोह भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे रक्ताची कमतरता ही दूर होईल व हाडे देखील मजबूत होतील. तर अशाच प्रकारचा पौष्टिक आणि हेल्दी असा गुळापासून बनवलेला शिरा आज आपण बनवून घेतलेला आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.